बिछरा केला होता. काय केला होता? पुन्हा बिछरा केला होता. आणि जी गोरगरीब मराठी माणसं होती ती त्या आदिलशहानं अशी चिलटासारखी मारली होती. कशी मारली होती? आपण चिलट मारतो ना, त्या पद्धतीने सगळी माणसं मारल्यावरती जिजाऊ साहेब त्यावेळेस गरोदर होत्या. काय होत्या? गरोदर होत्या. आणि त्या गरोदर असल्यामुळे त्यांना पुणे परगण्यात ठेवण्यात आलेलं होतं. आणि इतर कुठंच जागा सोयीची नसल्यामुळे त्यांना आपल्या जुन्नर तालुक्याच्या परगण्याच्या शिवनेरी किल्ल्यावरती त्यांना हलविलं सुरक्षेसाठी. आणि जिजाऊगडाच्या जेव्हा शिवाई माता मंदिरात आल्या जेव्हा त्या दर्शनास गेल्या तेव्हा दर्शन करत असताना जिजाऊ माता भारावून गेल्या. आणि शिवाई मातेची प्रार्थना करत असताना मुलांनो, आपल्या जिजाऊ मातेनं त्या शिवाई देवीला प्रार्थना करून सांगितलं की हे जगदंबे माते, मला सूर्यासारखा तेजस्वी पुत्र मला दे आणि जो हिंदूचं रक्षण करेल, असं जिजाऊ माता या ठिकाणी सांगितलं आहे. चला पुढे. आणि दुसऱ्याच ठिकाणी शिवनेरी गडावर जिजाबाईची काळजी घेण्यासाठी एकदम चांगल्या सुईनी म्हणजे काय माहितीये का? दाई आणि उत्तम दर्जाचे वैद्य सेवक मंडळी होती. बाळंतिणीची खोली सज्ज झाली. भिंतीवरती कुंकवाची छानपैकी स्वस्तिके काढली गेली आणि मंगल चिन्ह काढल्यानं साऱ्यांचं लक्ष त्या बाळंतिणीकडे लागलं होतं, कारण की जिजाऊ त्यावेळेस गरोदर होत्या. आणि मग तो महान भाग्याचा दिन उगवला आणि जिजाऊ साहेब आणि शहाजीराजे भोसलेंच्या उदरी एक पुत्र जन्मास आला. शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी गड प्रकाशमय झाला आणि नगारे चौघडे कडाडून वाजू लागले आणि मंगल गाणी फेर फुगड्यांनी अंगण सगळं फुललं होतं. आणि त्यामध्ये होते ते जिजाऊ साहेबांनी निष्ठापूर्वक पार पाडले होते. गडावर शहाजीराजांनी अपार असा दान धर्म केला आणि ढब तुंतुनी नाचली, तुतारीचे आवाज गगनास भिडले, सनई चौघडा झांजेच्या सुरांनी नाऊन निघाला. शिवनेरीवर बाळाचं बारसं छानपैकी सगळ्या लोकांनी जेवलं. पाळणा गाणी झाली. कुणी गोविंदा घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी आनंद घ्या आणि बाळाचं नाव ठेवलं शिवाजी. आणि घुगऱ्या गुळाचे खडे वाटप झाले. जय शिवाजी, जय भवानी. बघा पाळणा सुरू छानपैकी. चला आणि मग शिवाजी आणि पुढे मग शिवाजीराजांना जिजाऊ साहेबांचा मुलगा सुलतानशाहीची लढा देण्यासाठी तयार करण्याचा उद्देश प्रत्येक प्रकारच्या कथा सांगितल्या. महाभारत सांगितलं, रामायण सांगितलं, भक्त प्रल्हाद सांगितलं, ध्रुव सांगितलं, अशा पुराण कथा सांगून शिवाजी सौर्य कथा राजांना सांगत असत. आणि शिवाजीराजांची ग्रहणशक्ती तीव्र होती, स्मरणशक्ती मोठी होती आणि त्यांचे बालसौगड सुद्धा ऐकण्यास बसत असत. बघा चला पुढे. झाले मित्राबरोबर शिवनेरीच्या वाड्यात चेंडू, भोवरा, लपंडाव, धावपळ, हसणे, खिदळणे आणि वाडा दुमदुमून जाई. मातीचे ढिगारे करून गडकोटाचा खेळ खेळत, खेळातील गड शर्तीने लढवीत, नवे गड जिंकत, बुरुळावर भगवे झेंडे चढवीत. जिजाऊ साहेब खेळ पाण्यात रमत आणि बहिर्जीने एक चांगले हेर होतील असे जिजाऊ माता सांगत आणि त्याच्या सवंगड्याचं कौतुक करत. जिजाऊ साहेब शिवाजी राजे पुण्यात राहण्यास आले. बाजी पासलकर शहाजी राजांच्या अतिशय विश्वासातली व्यक्ती. बाल शिवाजी राजांना सर्व प्रकारचे शस्त्र शिक्षण त्यांनी दिलं. तलवारबाजी, दांडपट्टा, भालाफेक, घोडदौड या तरबेज केलं आणि गड चढणे, दर्या खोऱ्यातून भटकणे, मानपूजी, दहा तोंडे, बापूजी नन्हेकर यांच्या साथीला होते. चला पुढे. त्यानंतर शहाजी भोसले बंगळूर शहरात आले तेव्हा त्यांचा मात्र आशीर्वाद घेतला. चला पुढे. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जहागीरचं जे पुणे जहागीरचं जोड पाडलं तेव्हा शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. चला पुढे. आणि मग शिवाजीराजांनी त्याची जिवलग सवंगडी सुलतानशाहीवर झडप घालायला काय होते? उत्सुक होते. बलाढ्य बादशाह विरुद्ध बंड. तोरणागडावर शिवाजीराजांच्या मागोमाग माळसेना प्रवेशली आणि 350 वर्षाच्या काळरात्रीनंतर उषा काल झाला आणि स्वराज्यामध्ये तोरणा किल्ला विलीन झाला. शिवाजी महाराजांचा न्यायनिवाडा बघा कसा आहे. शिवाजी राजांनी रांजेगावचा महसूल जमा करण्यासाठी बाबाजी भिकाजी गुजर या पाटलाला स्त्रीची ठेवलं होतं. त्या पाटलाने काय केलं? एका स्त्रीची आबरू लुटल्यामुळं ती राजांना खबर लागली आणि मग तिथे पुढे त्याला कैद करून पाटला पुढं असं आणलं बघा, असं बांधून. हे बघा असं बांधून आणल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याच्या न्यायामध्ये काय केलं माहितीये? त्याचे दोन्ही हात पाय तोडले आणि त्याला असं चौरंगासारखं केलं
आणि बाबाजींची पाटीलकी जप्त केली आणि तेव्हापासून शिवाजीराजाच्या न्यायनिवाड्यामध्ये किंवा राजवाड्यामध्ये अशी घटना परत घडली नाही, कारण दहशत पसरली होती. चला व्हिडिओ स्टॉप.